आई पोरगी अजून कशी आली नाही? एक तर सगळं आगळी खोन बसलंय. एवढा उशीर झाला, कुठं असेल काय माहित. लईच उशीर झालाय, फोन लावून बघते. अगं मंजू, काय आहे? हा, कुठे होतीस आणि एवढा उशीर कशा पायी झाला तुला? आई एका महत्वाच्या कामात होते. कसलं काम? आई, सत्याला निर्दोष सोडवण्यासाठी जे जे करता येईल तेच करते मी. अगं पण ही काही वेळ झाली का यायची? सांग बघू. हा, हे बघ मंजू, तुला जी करायचं ना ते कर, मी तुला अडवणार नाही. पण पोरी अगं स्वतःच्या जीवाची बिवाईच काळजी घे. हा, चल हात पाय धु, मी जेवायला वाढते. आई नकोय मला. अन्नाला नाही म्हणू नये अगं. हा आई, मी पोटभर जेवून आले, नको काळजी करू. जेवून आलीस? कुठं? सत्यासोबत जेलमध्ये. बरं केलंस. ठीक आहेत ना सत्यजितराव? त्यांच्या मागचा वनवास कधी संपणार आहे काय माहित? लवकरच संपल. सत्यावरचा खुनाचा डाग जोपर्यंत मी पुसून काढत नाही ना, तोपर्यंत माझ्या मनाला बी थारा नाही मिळणार. नको काळजी करू बाळा, होईल सगळं मनासारखं. आई मंगळाईने आजवर सगळं काय नीट केलंय, इथून पुढे बी करल. जा देवाला दिवा लाव जा. नाही आई, मी नाही लावणार दिवा. का ग? आई, जोपर्यंत सत्या निर्दोष सुटत नाही ना, तोपर्यंत मी देवाच्या समोर हात सुद्धा नाही जोडणार. असं नको बोलू पोरी. अगं देव आपली परीक्षा बघत असतोय, आपण देवाची परीक्षा नसते बघायची. आणि देवाने काय केले सांग बघू? आज सत्यजितरावांच्या बाजूने सगळं काही कोर्टात घडलंय, म्हणून म्हटलं देवाला दिवा लाव. पण राहू दे, तुझ्या मनात नसेल तर नको लाव, मी लावते. आजा आजा मैं हूँ प्यार तेरा ला ला. हाय हाय, एका रिंग मध्ये उचललायस. बघ मी आलोय आता इथे. 403 आपली नेहमीची रूम. लवकर 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 ये, मी वाट बघतोय तुझी. बर ऐक, बेल न वाजवता डायरेक्ट आत ये. बाय, लवकर ये, मी वाट बघतोय तुझी. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब तुम नींद से आ गए, रात कली और बात हुई. 403 कुठं गेलाय? सेट. चारशे 3 शोधा रे. 402 403 सीसीटीव्ही आहे का बघ रे इकडे. नाही, चला. आली वाट माझ्यानू ये. ए तुम्ही कोण आहे? तुला कोण पाहिजे रे हिरो? ए निघा इथून बर का. यार बघताय काय? उचल. ए ए ए ए. देवा, माझ्या लेकीचं कुंकू सुखरूप राहू दे. सत्यजितराव जेलमधनं लवकरात लवकर बाहेर येऊ दे. हाई हाई, बाजूला. हाक कशी काय लागली? अरे देवा, अगं आग कशी लागली? मंजू, अगं मी तर चांगल्या मनाने दिवा लावत होते, ही आग कशी लागली? ही काय आखरीत होऊन बसलं? माझ्या मनात काय बाई विचार यायला लागल्या. उद्या कोर्टात काही
आखरीत तर घडणार नाही ना? असं का म्हणतेस? मला असं वाटतंय उद्या कोर्टात काहीतरी ही चित्र घडणार आहे. पण नेमकं काय घडणार असेल? आजची मीटिंग कॅन्सल करा. पंकज, पंकज, काय झालं दादा साहेब? पंकज कुठे आहे? माहित नाही, बराच वेळ झाला पण दिसलीच नाही. फोन सुद्धा लागत नाही त्याचा. बघा शोधा, बाहेर कुठे असेल तो. हो साहेब. सगळीकडे शोधला साहेब, कुठंच नाही. अरे मग काय पाताळात गेला का तो? शोधा त्याला. मी येईपर्यंत तुम्हाला इथं उभा पाहिजे. हो साहेब. चल रे. मला सोडा बर का, मला माहित नाही मी कोण येते. हे महागात पडणार तुम्हाला. चुप. काय तूप? चुप नाही, चुप चुप. काय तूप तूप? मी काय जेवायला बसलोय काय इथं? बघ, मला 7-8 राहायचं असेल ना तर मला सोडा येतो. आता लय महागात पडणार आहे. मला माहित नाही मी अजून कोण येते. तुला माहितीये का आम्ही कोण आहे? मला नाही माहित तुम्ही कोण येते. नाही माहिती? नाही माहित. मग बरं झालं. ए कॉमेडी, मी तर काय कॉमेडी करतोय का? तुझे पोकर ए हा काय म्हणतोय? हा निंजा, निंजा नाव आहे त्याचं. बघ, आणि तुला जर काही इथनं लवकर जायचं असेल ना तर सांग की मुकादम कुठं आहे? म्हणजे तुम्ही सत्याची माणसं आहेत ना? ए बावळ्या, तुला आम्ही इकडे पकडून आणलाय आणि तू आम्हाला प्रश्न विचारतोस वय? अरे उत्तर तू देशील का? बोल, पोपट्यासारखं बोल, मिठू मिठू बोल, नाहीतर मिरच्या खायला घालेन. ए बंद करा तुझं थोबाड. तुला लय महागात पडणार बघ. असून दे, हम भी सस्ती चीज का शौक नहीं रखते. आम्हाला बी महागातलंच आवडतं, एकदम ब्रँडेड. ए मला काय माहित नाही तो मुकादम कुठे ते. माझा काय संबंध नाही त्या मुकादमशी. मला एक कॉल करूया तात्यासाहेबांना, मग तुम्हाला सांगतो मी काय ते. आहेत आहेत का सूर्य फॅमिली घरात? तुम्ही सांगच तुम्ही येणार कोण? या की बसा बसा. ए सपने, पाणी आणता कसं आहे? बसली. नमस्कार. नमस्कार. काय बी करून उद्या सगळं व्यवस्थित होऊ दे. काहीतरी अघटित घडायला नको. तसं काय उलट पालट झालं तर सत्य अजून अडकल. हा बोल. तुला काय म्हणतो ना, काय सांगणार? काय जरा कळलं असं बोल की. अगं मंजुताई, या पियेला काय बी माहिती नाही. त्या मुकादम बद्दल एक चकार शब्द करायला तयार नाही. असं कसं? मला वाटलं होतं लगेच बोलू. आम्हाला बी तेच वाटलं होतं, म्हणून त्याला आणल्या आणल्या लय धुतलाय. तरी बी काय बोलना झाला येऊ. फक्त एकच म्हणतो, या तात्यांना फोन लावा, तात्यांना फोन लावा. काय करावं तर? कसं घ्यायचं वधवून त्याच्याकडे? एक आयडिया कर. काय? त्याला फक्त जाऊन म्हण की त्याचा एक व्हिडिओ आमच्याकडे. हा? होय. अगं पण कसला व्हिडिओ? कसला व्हिडिओ, काय व्हिडिओ, काही सांगायची गरज नाही. फक्त त्याला सांगा व्हिडिओ आहे, आणि रात्रभर त्याला झोपू देऊ नका. मी येते सकाळी. बरं ठीक आहे ताई,
ठेवतो. कसे आहात सगळे तुम्ही? मजेत आहात ना? अहो ते काही नका बोलू आता. म्हणजे मी समजू शकतो एखाद्या घरातला करता पोरगा जेलमध्ये म्हटल्यावर त्या घराची अवस्था काय होत असेल. तर माझं चुकलं असा प्रश्नच नव्हता विचारायला पाहिजे मी. म्हणजे तुझ्या हा सुद्धा तात्यासाहेब, आता तुम्ही थोडीच मुद्दाम असं केलंय. कळत न कळत होतंय तेवढं तर चालायचंच की. नक्की ना? हो. होय होय. आता आम्ही मजेतच असणार ना. कसं आहे, आज कोर्टात सत्याच्या बाजूने समजा चांगलंच घडलंय बघा. तो शूटर त्यानं समजा एकदम पलटवलंच की. अरे म्हणजे आलंय माझ्या कानावर आलंय ते देवदूतच तो. त्या परमेश्वरानं पाठवलेला देवदूत आपल्या सत्याला वाचवायला. तात्यासाहेब सावरा स्वतःला. मी पण माझ्या सत्यासाठी पूजा घातली होती बघा. त्याचं फळ म्हणून आता उद्या सत्या घरला येईल बघा सुखरूप. येईल ना तो घरी? तो घरी येईल ना की जाईल लगेच समाज कार्य करायला? धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता आहे तो. समाजसेवेला तत्पर कायम. जेलमध्ये सुटला की लगेच जायचा समाजसेवा करायला. घर जायचा विसरून. ते घ्यायचं ना. बरोबर आहे. लई समाजकार्य आवडते बघा तो. एक सपनी हस की जरा. एवढी मोठी माणसं हसत म्हणल्यावर त्यांना कंपनी द्यायला पाहिजे ना. ठीक आहे. सत्य आता सुटणार आहे. त्यासाठी मुंबईला गेलो मी. गृहमंत्र्यांना भेटलो. वजन खर्च केलं. सगळं गुडविल सगळा मान पणाला लावला. त्यामुळे सत्य आता सुटणार हे निर्विवाद आहे. हा एक आहे काहीतरी कर्तव्यदक्ष अधिकारी ठाकूर नावाचा. पाठवलाय कुठेतरी सत्याला त्रास द्या. बघू त्याला कसं सरळ करायचं तेही बघू. बरोबर बोलतोय बघा तात्यासाहेब तुम्ही. आम्हाला बी तसंच वाटतंय. लई त्रास देतोय तो माणूस. चांगला नाही, एकदम कडू झालंय बघा. बरोबर आहे. त्याचा जरा विशेष राग आहे सत्यावर असं वाटतंय आम्हाला. नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट पर्सनली घेतो तो. आलंय लक्षात माझ्या. पण सत्य आता सुटणार आहे आणि त्याची सुटका व्हायला काही जरी अडचण आली ना तर हा तात्यासाहेब आहे इथं बसलेला. सगळ्यात आधी एक गोष्ट करायची आपल्याला. आता सत्यावर हा जो डाग लागलाय ना, काळा डाग, तो पुसण्याचा आहे. आणि तो पुसण्यासाठी हा तात्यासाहेब आकाश पाताळेकडे. माझं लेकरू कोकरू वागरू किती समजायचा जीव आहे त्याच्यावर. तेव्हा सुटून येणार म्हणून समजायचं डोळं लागलं त्याच्या वाट्याकडं. माझा तर जीव दिसता पिवटून निघालाय बघा. समीबाई तुम्ही रडू नका. बघा सत्या लवकरच बाहेर येईल. सत्या तुझी आठवण. काय करू? झोपायचं नाही का? जागते रहो. ए काय चाललंय? झोपायचं अजिबात नाही. नाहीतर ए माझा हत्यार दे रे. काय निंजाची निंजा टेक्निक. झोपायचं नाही. बोल बोल बोल. मुकादम कुठं आहे? मुकादमचं सांगितल्याशिवाय तुला जोडते नाही. काय चाललंय मनोरंजन? अरे पोलीस आहात ना, दक्ष राहा जरा. काय लिहिलंय तिकडे? सतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. वागा तसं जरा. सत्या
माझ्या काळजाचा तुकडा. तात्यासाहेब तुम्ही कसा आहे? बरा आहेस ना? ठीक आहे. काय सांगू सध्या, त्रास झाला मला तर सांगू. हे सगळं घडल्यापासून तुला भेटायला यावं असं फार मनापासून वाटायचं, पण हे तुझ्याच कामासाठी तुला इथून बाहेर काढण्यासाठी दिल्लीला जावं लागलं. गेलो, भेटलो लोकांना. आता होईल सगळं सुरळीत. मला सांग, तुला कुणी हात नाही लावला ना तुला? तशी आजपर्यंत कुणाची हिंमत नव्हती. पण इथनं एकदा सुटलो की सगळ्यांचे हिशोब चुकते करता येतील. करशील तर जामीन होईल, तिथून बाहेर पडशील, सगळ्यांचे हिशोब चुकते करायचे. तात्यासाहेब तुमची तब्येत कशी आहे? मी बरा आहे, तू माझी काळजी करू नको. मला तुझी काळजी वाटते. किती भोगलायस तू, तर धाडसाने लढलायस तू या सगळ्यांच्या विरोधात. तर जामीन होईल, इथून बाहेर पड, आपल्या बंगल्यावर मोठा जल्लोष करू आपण. पण राऊंड अँड वाईट एका गोष्टीच वाटतं, तुझी काही चूक नसताना तुला या तुला त्रास दिला, शिक्षा झाली, आत टाकली, तुला अवघीच त्रास झाला. कारण काही लोकांना त्यांचं काम नीट करता येत नाही, बेजबाबदार असतात, काही गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना मुकादमाला पकडता नाही आलं. तुला खोट्या गुन्ह्यात अटक करून आत टाकले, तुझा कुठलाही दोष नसताना त्याचा त्रास होतो मला. तात्यासाहेब तुम्ही हे बघा, माझी लेक सुद्धा आली. त्याची लढलीस तू, धडाडीनं लढलीस तू, वाघिणीसारखी लढलीस तू. आज तुझ्यामुळं सत्या बाहेर येणार आहे, दाद द्यायला पाहिजे. त्या आजच्या काळातली रणरागिणी आहेस तू, सावित्रीस तू. किती कौतुक करायचं. त्या शूटरला घरात ठेवलं, जीवाची बाजी लावून त्याचं मन वळवलंय, त्याला सत्याच्या बाजूनं साक्ष द्यायला लावलीस. त्याच्यामुळे सत्य सुटणार आहे. हे सगळं पाहून ऐकून असं काळीच भरून येतं माझं. नाही तात्यासाहेब, मी काहीच वेगळं नाही केलेलं. कुठलीही बायको नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी हेच करेल. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे सत्या. असे पाहिजेत नवरा बायको, अरे असा पाहिजे जोडा. अरे असे असतील नवरा बायको, काय कुणाची बिशाद आहे तुमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघायची. तात्यासाहेब तुमचे आशीर्वाद आहेत ना, म्हणून सगळं व्यवस्थित आहे बघा. होय, तुमचे आशीर्वाद असेच राहू देत आमच्यावर. अरे इथून पुढे 17 जन्म माझे आशीर्वाद तुमच्यासोबत असणार आहेत, लिहून द्यायला तयार आहे मी. सत्या, लवकरात लवकर इथून बाहेर पड आणि त्या समाज कंटकांना धडा शिकव. आणि इथल्या लोकांना, या गावाला, या शहराला तुझी गरज आहे, नाही का? मारू नका त्याला. तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, मारू नका. उलट मुक्त करा त्याला. दही साखर खाऊन घे. वाघमारे, आता दही साखर घेऊनच आलाय तर जरा त्यांचं बी तोंड गोड करा, ज्यांच्यात कडवटपणा भरलाय. सत्या, तू वेळेत कोर्टात पोच, मी मागून येते.
मला एक काम आहे, ते मार्गी लावून येते. अहो सांगा की काय काम आहे ते. आज तू घरी आलास की सांगे. अहो वाघमारे आत्ता सांगा की. नाही, तू घरी ये मग सांगे. मंजू, तुझ्या सत्याला शेवटचं बघून घे, कारण यानंतर तो तुला कधीच दिसणार नाहीये. आज त्याला ह्या जेलमधनं नाही तर या जगातून मुक्त करणार आहे मी. म्हणे आरोपीला कस्टडीतून बाहेर काढा, कोर्टात न्यायची वेळ झाली आहे. गुड मॉर्निंग. चल बोल लवकर. अरे बोल ना, मुकादम कुठं आहे? काय केलं तुम्ही मुकादम बरोबर? अरे बोल ना. खरंच माहित नाही मुकादम कुठे. माहिती नाही? असं ऐकायचं नाही. ए मोबाईल दे रे तुझा. तुला एक व्हिडिओज दाखवतो. हे बघ हा व्हिडिओ. मला झोप आली म्हणून नाही काय बघायचं. अरे बघ ना व्हिडिओ. अरे ह्याच्यातला हिरो आहे का नाही, सेम तुझ्यासारखा दिसतोय. बघ 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 बघ. हा ऐक नाही, बोल लवकर नाही तर तुला व्हायरल करी ना. हॅशटॅग व्हायरल. कसला व्हिडिओ? तुझा प्रायव्हेट व्हिडिओ आहे हा. 403 मध्ये तूच जातो ना. बोल की. करू का तुला व्हायरल? करू. हे बघ व्हायरल. प्लीज प्लीज तो डिलीट करा व्हिडिओ. डिलीट करू? प्लीज, तुमच्या पाया पडतो. डिलीट करू? लगेच करू? हो, लगेच करतो डिलीट. फक्त मला सांग मुकादम कुठं आहे? तुम्ही काय केलंय मुकादम बरोबर? ए तुला जे काय माहितीये ना सगळं खरं खरं सांगा. मला खरंच माहित नाही मुकादम कुठे आहे. बोल लवकर. जे काय माहितीये ना ते लवकर बोल. बोल लवकर. मला खरंच माहित नाही हो. माहिती नाही तुला? ए जर लोखंडी रॉड घेऊन ये तिकडनं. लोखंडी रॉड कशाला? कशाला? तुझ्या पेकाटात बसेल ना मग कळेल तुला कशाला लोखंडी रॉड ते. अहो नका प्लीज, तुम्ही पाया पडतो. मी सांगतो सगळं. आज एवढ्या दिवसानंतर परत घरला जायला मिळणार. सगळ्यांना भेटता येईल, वाघमाऱ्यांशी मनमोकळेपणानं बोलता येईल आणि मेन म्हणजे त्या मुकादमाला शोधायला त्यांची मदत बी करता येईल. काय सत्यजित सुर्वे, काय स्वप्न रंगवताय का? तू सही सलामा सुटलाय म्हणून घरी सुखरूप पोहोचेन, पण तू जो विचार करतोयस ना ते अजिबात होणार नाही. म्हणजे मीच होऊ देणार नाही, कळलं का? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? साहेब कुठे घेऊन जात आहे मला? तुला जायचंय तिथंच. ही वाट तर कोर्टाकडे जात नाही. कुठे नेत आहे मला? हो साहेब, हे बघा तुम्ही कायद्याच्या विरोधात जाताय. असं करू शकत नाही तुम्ही. तुझ्या मरणाची वाट आहे, नीट बघून घे. अरे नशीबवान आहेस तू. अरे नशीबवान लोकांनाच ही वाट बघायला मिळते, अगदी जवळून, कळलं का? साहेब साहेब गाडी थांबवा साहेब. हे बघा तुम्ही असं करू शकत नाही. हे लय महागात पडेल तुम्हाला. हे माहिती आहे मला.
मला शिकू नको कायदा. साहेब गाडी थांबवा, गाडी थांबवा साहेब. हे बघा तुम्ही असं करू शकत नाही. हे सोड सोड मला. साहेब गाडी थांबवा. हे बघा तुम्ही कायद्याच्या विरोधात जाऊ नका. मला कोर्टात घेऊन जावा. साहेब गाडी थांबवा साहेब. सोड साहेब गाडी थांबवा साहेब. ए गाडी पळव. तुम्ही मला कोर्टात घेऊन गेलं पाहिजे साहेब. गाडी थांबवा तुम्ही. ए जाऊ दे रे गाडी. सोड सोड सोडे. हो साहेब गाडी थांबवा, गाडी थांबवा साहेब. ए थांबव गाडी. साहेबांनी सांगितलं ना गाडी थांबव. थांबव गाडी. थांबवत का? किती वेळ झालाय, कधी येणार ठाकूर सर? एव्हाना पोचायला पाहिजे होते सत्यजित बरोबर इथे. हो ना. बळवंता, अरे सत्याला एवढा उशीर का लागतो यायला? म्हणजे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मी काय म्हणते, पोरांना पाठवायचं का गाडी घेऊन? म्हणजे त्यांची गाडी रस्त्यात बंद पडली असेल तर मग ते आपल्या गाडीत येतील ना. माया अगं त्यांचे ते मॅनेज करतील. आपल्याला अशी गाडी नाही पाठवता येत. आता माझं लेकरू कोकरू वागरू आज लवकर सुटणार होतं ना. लवकर आलं असतं तर कोर्टाने लवकर निकाल दिला असता आणि मग मी लवकर घरला घेऊन गेले असते त्याला. पप्पा मी काम करतो, पोलीस स्टेशन मध्ये बघून येतो. नाही नाही थांब, आपण वकील साहेबांना विचारू. सांगतोस? सांग ना, सांग लवकर. अरे बोल ना, बोल 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 बोल. काय माहितीये तुला मुकादमचं? बोल लवकर. काय माहिती तुला? काय माहित हो? नाही माहिती? नाही माहिती? काय माहिती तुला? मला मुकादमचं काय माहित नाहीये, पण मला सत्याचं माहितीये. सत्याबद्दल? मग बोल लवकर, बोल लवकर. काय माहिती तुला सत्याबद्दल? अरे काय केलं तुम्ही सत्याचं? बोल लवकर. बोल, काय माहिती तुला? बोल बोल लवकर. वकील साहेब, काय झालं? सत्य अजून आला नाही. हो तीच तर आम्ही वाट बघतोय त्याची. तुम्ही जरा विचारता का त्यांना? विचारतो. दादासाहेब, मोरे साहेब, अहो कुठे सत्या? तुमचे ठाकूर साहेब कुठे आहेत? आणि मंजू मॅडम दिसत नाहीत, त्या कुठे आहेत? अहो काही आयडियाच नाहीये. ते ठाकूर सर त्यांना घेऊन येणार होते, पण फोन लावलाय पण काही लागत नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय, अजून येतील ते. थोडासा वेळ ऍडजस्ट करा ना प्लीज. तुम्हालाही माहित नाही म्हणजे? सत्या नाहीये, ठाकूर नाही आणि ती मंजू सुद्धा दिसत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड असणार. आरोपी कुठं आहे? ते युअर ऑनर, ते इन्स्पेक्टर ठाकूर सत्यजित सुर्वे यांना घेऊन निघालेत, पण ते अजून कसे नाही आले मलाही कळत नाहीये. जज साहेब, जर आरोपीला यायला वेळ लागणार असेल तर माझी विनंती आहे कोर्टाला की त्यांनी पुढची तारीख द्यावी. उगाच कोर्टाचा वेळ वाया जायला नको. नाही जाणार नाही, कोर्टाचा वेळ नाही वाया जाणार. युअर ऑनर, म्हणजे कसं आहे,
की ही पोलिसांची जबाबदारी आहे ना, सत्यजित सुर्वेंना इथं कोर्टात हजर करणे ही. त्यांना जर काही कारणामुळे उशीर होत असेल तर कोर्टाने थांबायला काहीच हरकत नाही. म्हणजे माझी तशी विनंती आहे की थांबावं म्हणून. होय होय बरोबर आहे. सायलेन्स हो. ठीक आहे, थोडा वेळ आरोपीची वाट बघूया. थँक्यू युअर ऑनर. हा बोला. कुठं आहे म्हणजे? सत्य अजून इथं आलेलं नाही, पोलीस त्याला इथं घेऊन आलेले नाहीत अजून. कुठं आहे म्हणजे? हॅलो, उद्या कोर्टात आखरीत तर घडणार नाही ना? असं का म्हणतेस? मला असं वाटतंय उद्या कोर्टात काहीतरी ही चित्र घडणार आहे. सत्य अजून कोर्टात कसं काय नाही पोचलं? त्याला घेऊन तर पोलीस टीम कवाच निघाली होती. सत्याच्या बाबतीत ठाकूर साहेबांनी काही केलं तर नसेल ना? अरे बोल की. सत्य सत्य हा, सत्य बोल 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 बोल. काय माहिती तुला सत्याचं? बोल लवकर. हा सत्याचं काय? पुढे काय? बोल लवकर. म्हणजे तू बोल, काय माहित आहे तुला सत्याबद्दल? काय घडणार आहे त्याच्या बरोबर? बोल पटकन. बोल ना लवकर. काय घडणार आहे सत्याबरोबर? सत्याचं एन्काउंटर होणार आहे. काय? हो, सत्याचं एन्काउंटर होणार आहे. मला असं वाटतंय उद्या कोर्टात काहीतरी ही चित्र घडणार आहे.